मेघराज द सेरेंडिपिटी. लेखिका मेघना माने यादव. अभिवाचन मनाली तुंगे झाडे. भाग 4. फॉलिंग इन लव विद द सेम पर्सन ओवर एंड ओवर अगेन. वैसे है कहाँ वो? मैंने कॉल किया था पर कनेक्ट नहीं हुआ. US ला होते ना गेले 10 दिवस. आज स्टॉपओव्हर फ्लाईट होते. लंडनहून निघालेत पण फ्लाईट डिले झाली आहे. अजून तासभर आहे लँड व्हायला. तिनेही प्रेमाने सांगितलं. और तू कहाँ है मेघा? एअरपोर्ट अनाउन्समेंट त्याच्या कानावर पडलेली. अजून कुठे? लोटस लाउंज. तिनेही हसत उत्तर दिले. हे भगवान मेघा, अभी भी तू उसे लेने एयरपोर्ट जाती है? 10 साल हो गई तेरी शादी को. नॉर्मल कपल्स ऐसे नहीं करते. तो कौतुक करीत होता, चिडवतही होता. पण आम्ही आहोत ना ॲबनॉर्मल. मी अशीच वर्षानुवर्ष त्यांना रिसीव्ह करायला एअरपोर्टवर येतच राहणार. अशीच आहे मी. हाँ, पागल तो तुम हो ही, वरना उस मॉन्स्टर मेहरा से प्यार करना और 10 साल ढेर सार प्यार करते ही रहना. मुझे तो नियर इम्पॉसिबल लग रहा था. आई वॉज बिट वरिड. बट जब तेरी शादी हुई थी, सॉरी टू से, तब तेरा राजीव, एक तो वो हमेशा का गुस्सा, ओवर परफेक्शनिस्ट, स्ट्रॉन्ग डिसीजंस, किसी की भी जल्दी से नहीं सुनता, बहुत ज़्यादा प्रैक्टिकल, किसी के लिए एडजस्टमेंट करना तो दूर की बात है. मुझे चिंता थी कि अगर तुम दोनों एक दूसरे के साथ मैनेज नहीं कर पाए तो क्या होगा. सॉरी यार, ये मैं सीधे सीधे बोल रहा हूँ. बट आई एम योर फ्रेंड अँड आय वॉज रिअली कन्सर्न. बोलताना हळवा झाला. तीही त्याचं बोलणं ऐकत काहीशी शांत. पूरब, तुझी काळजी समजते रे मला. आणि तुझा माझ्याबद्दलचा खास सॉफ्ट कॉर्नर पण वेगळाच होता. तुला मी आवडायचे आणि मला आणि आर्याला आधार देता यावा म्हणून तुला माझी सोबत करणं गरजेचं वाटत होतं. मी मैत्रीण म्हणून माझी जबाबदारी तुला घ्यायची होती. पण ते प्रेम नव्हतं रे. प्रेम सहजच घडतं. मेघा आणि राजीवची मनही नकळतच जुळली आणि वचनं दिली घेतली आयुष्यभरासाठी. तुला राजीवजींबद्दल जे काही वाटतं ना, तेच मत सुप्रीममधील पुष्कळ एम्प्लॉईजचे, त्यांना दुरूनच ओळखणाऱ्या अनेक जणांचे आहे. आणि ते अगदी तसेच आहेत जसं तू वर्णन केलं आहे. कारण तिथे ते सुप्रीम ग्रुप CEO आहेत. करारी व्यक्तिमत्व. आणि त्यांच्या त्याच गुणांच्या प्रेमात मी तेव्हाही होते आणि आजही आहे. पण माझे राजीव फणसासारखे आहेत रे. जे त्यांना फक्त वरवर ओळखतात त्यांना ते वृक्ष आणि काटेरीच भासतात. पण त्यांच्या मूळ स्वभावाला जाणणारे आपण काही जवळचे जण हे नक्की खात्रीने सांगू शकतो. खूप गोड मनाचे आहेत माझे राजीव, फणसाच्या गऱ्यांसारखेच. ती रमलेली त्याच्या आठवणीत. हातात त्याच आठवणींचा तर खजिना होता. वाह वाह, तू भी राइटर बन गई क्या तेरे शायर के साथ रहकर? मुझे तो शौक लगा था जब रश्मि ने फर्स्ट टाइम बताया था कि मॉन्स्टर शायरी करता है. तुम्हारी वो सेरेंडिपिटी बुक भी मैंने लिखी है ना, उसकी शायरी. त्याच्या आवाजातील आश्चर्य सहजच तिच्यापर्यंत पोहोचलं. हो बाबा, राजीवनी शायर हे समीकरण माझ्यासाठीही सरप्राइझिंगच होते. आणि हिंदी कवितांचेही शौकीन आहे. हे ऐक. तू चाहे चंचलता कह ले, तू चाहे दुर्बलता कह ले, दिल ने जब मजबूर किया मैं तुझसे प्रीत लगा बैठा. तिच्या आवडत्या ओळींचे पान तिने सेरेंडिपिटी पुस्तकातून सहजच शोधून काढले. कितीदा वाचलेल्या या ओळी पुन्हा पुन्हा त्याच्या डायरीत लिहिलेल्या. आणि तो नको म्हणत असतानाही तिने हट्टाने पुस्तकातही समाविष्ट करण्यास सांगितल्या होत्या. ओहो, क्या बात. रश्मि ने तो शायद 6-7 बार पढ़ी है तुम्हारी प्रेम कहानी. तो भुवया उंचावत. कशी काय वाचली देव जाणे, हे मनातच म्हणत आहे हेही जाणवलं तिला. मग तीही आहेच माझ्यासारखी लव्ह स्टोरीजची चाहती. आम्ही आवडलेल्या पुस्तकांची पारायणे करतोच. तू नाहीच ना वाचली अजून? त्याच्यावर राग. आमची स्टोरी जवळच्या सगळ्यांनीच वाचावी, तिचा उगाचच हट्ट. नो रे, वो राजीव ऐसे ही मुझे परेशान करते रहता है. उसकी प्रेम कहानी मैं क्यों पढ़ूं? वैसे भी मुझे तो अभी भी कभी कभी शक होता है, क्या तुम दोनों सच में प्यार करते थे
या बस डॉटर्स के कहने पर शादी की? लटक्या रागात खांदे उडवले. नालायक, ती माझीही प्रेम कहाणी आहे ना, मग वाच की. माकडा, स्वतःही रश्मीशी लव्ह मॅरेज केलेस आणि माझ्या प्रेम कहाणीवर तुला शंका की आम्ही प्रेमात होतो की नाही? आगाऊ कुठचा. चिडलीच चांगली. अरे मेघा, मेरे लव मैरिज का तो किस्सा ही अजीब था. रश्मि 10 साल से मुझे प्यार कर रही थी और मुझे पता ही नहीं, और ये आगे के 10 साल उसके साथ में कैसे आराम से निकल गए मुझे ही पता नहीं चला. आनंद तर होता मनात भरलेला. रश्मीसाठीचं कौतुक काठोकाठ. तेच तर प्रेम आहे ना पूरब. कधी कधी काही खास माणसांच्या सोबतीत बस सगळं काही ठीक होऊन जातं. मग आयुष्यात पूर्वी कितीही उलथापालथ झाली असू दे, वादळ आली असू देत, त्या एका व्यक्तीच्या साथीने पुढचा संपूर्ण प्रवास सुंदर होऊन जातो. प्रॉब्लेम्स येत नाहीत असं नाही, पण ते प्रॉब्लेम्स मिळून सॉल्व्ह केले जातात. वी आर टीम ही भावना असते. पूरब, तुमच्या नात्यातही बॅड पॅच होताच ना, पण तुम्ही दोघांनीही एकमेकांची साथ सोडली नाही आणि आता सगळं काही कसं छान सुंदर झालंय. तीही भावुक झाली सहजच बोलता बोलता. हाँ रे, थैंक्स टू रश्मि. मेरे जैसे इंसान के साथ एडजस्ट करना, मुझसे प्यार करना थोड़ा सा मुश्किल ही है. पता नहीं कैसे, पर उसने मैनेज कर लिया है. हमारी बेस्ट रिलेशनशिप का सारा श्रेय उसे ही जाता है. नाही रे, रिलेशनशिप बेस्ट करण्यासाठी दोघांनीही तेवढेच प्रयत्न करावे लागतात. फक्त एकच जण रिलेशनशिप टिकवण्याचा प्रयत्न करत असेल तर ती फक्त मनाविरुद्ध केलेली तडजोड असते आणि अशा सिच्युएशनमध्ये दोघेही खुश नसतात. तुमची दोघांची प्रेम कहाणी म्हण किंवा माझी नि राजीवची, आपले काही लव्ह ॲट फर्स्ट साईट असं काही नाही ना. प्रेम हा प्रवास आहे. दोघांनी सोबत आयुष्यातील कडूगोड प्रसंग अनुभवत शेअर केलेला एक सुंदर प्रवास. आमच्या दोघांचेही काही कमी वाद झाले नाहीत. आमचे वाद तर सुप्रीम हाऊसमध्येही चर्चेचा विषय असायचे. म्हणजे मी कुजबुजही ऐकली आहे की मिसेस मेहरा आणि मिस्टर मेहरा का कॉन्फरन्स में आर्ग्युमेंट, आज की ताजा खबर. अनएम्प्लॉईजच्या त्या चर्चेवर मी आणि राजीव रात्री जाऊन घरी गप्पा करताना मनसोक्त हसत असायचो. आमच्यासाठी तो वाद कधीच संपलेला असायचा. एकमेकांच्या भिन्न मतांचा आदर करणं शिकले. टोटली डिफरंट आवडीनिवडींशी जुळवून घेणे, पण तरीही एकमेकांसाठी सतत काहीतरी खास करत राहणे, तेच प्रेम आहे. अ ग्रेट रिलेशनशिप इज ऑल अबाउट फॉलिंग इन लव्ह विथ द सेम पर्सन ओव्हर अँड ओव्हर अगेन. प्रेम नकळत जडत असले तरीही त्याच खास व्यक्तीवर प्रेम करत राहणं ही चॉईस असते. आणि राजीव आहेतच तसे खास. मी दररोज नव्याने त्यांच्या प्रेमात पडावे. बोलता बोलता कधी डोळे पाणावले तिचे, तिला उमजलेच नाही. अरे बस मेघा, अब मुझे रुलाएगी क्या? ये तो बहुत ही ज्यादा सेंटी हो गया. मोठ्याने हसत तिची थट्टा करत होता आणि तीही खुदकन हसली त्याचे चिडवणे ऐकून. चल जा, जरा तुझ्या मुलांना सांभाळ आणि रश्मीला आराम करू दे. तिनेही हसतच जबाबदारीची जाणीव करून दिली. अरे वो दोनों को सुला रही है, शैतान है, सोते ही नहीं. कल की सैटरडे नाइट भी ऐसे ही चली गई. रश्मि दोनों को सुलाते सो गई और मैं उसका वेट करते जाग रहा था. दुःखी उसासा, बायको सोबत निवांत रात्र न मिळाल्याचा. घपरे नालायक, काहीही सांगतो मला. जा झोप माकडा. हसतच ओरडली त्याला. हाँ हाँ जाता हूँ, तू बैठ वहां, तेरे खास राजीव का वेट करते. फोन ठेवतानाही चिडवलेच, पण तिने गुड नाईट म्हणत कॉल कट केलाच. मग करणारच आहे मी वेट. फ्लाईट कितीही उशिरा येऊ दे. माहीत आहे मला इवलेसे रागावतील माझ्यावर, पण मला समोर पाहता क्षणी त्यांच्या डोळ्यात जो क्षणभराचा आनंद लखाकतो ना, तो पाहण्यासाठी मी तासनतास त्यांची वाट पाहायला तयार आहे. त्या रात्रीही मी गेलेच होते की एअरपोर्टवर त्यांना घ्यायला. कदाचित त्याच दिवशी आमच्या या प्रेमी परंपरेचा जन्म झाला की मी दरवेळी त्यांना एअरपोर्टवर घेण्यास जाणार. त्या दिवशीही थोडेसे रागावले मला, कारण लंडनहून मुंबईला पोहोचता रात्रीचे 12 झाले होते ना, आणि मी एअरपोर्टवर उभी. आप क्या कर रही हैं यहाँ? आवाज चढलाच हलकासा. चढतोच पटकन त्यांचा आवाज. माझ्यासाठी नेहमीचे आहे.
पण त्या रागीट वाक्याआड दडलेली काळजी फक्त मी जाणू शकते. आणि त्यांचे ते काळजी करणे मनाला खूप भावते. रागात लपलेली काळजी ओळखणे म्हणजेच तर प्रेम आहे. आणि मग त्यांच्या इवल्याशा रागानंतरची ती रात्र ही खास होती, खूप गोड. ती माझी खास भेटवस्तू आजही आणलीच असणार त्यांनी माझ्यासाठी. तीही आहेच की आमची प्रेमळ गोड परंपरा. त्याने हातातील घड्याळात पाहिलं. ही 45 मिनिटे कधी संपणार ही अस्वस्थता. समोरच्या ट्रेवर ठेवलेला लॅपटॉप. रिपोर्टचे वाचन संपले होते. काही ठराविक मुद्दे बदलायचे म्हणून सुप्रीम टेक्नॉलॉजीजच्या व्हीपींना मेल केला. लॅपटॉप बंद केला नि बॅगमध्ये भरताना नजर गेली त्या बॉक्सवर. ये मेरी मेघा के लिए है, बच्चों के लिए सेपरेट और मेरी जान के लिए ये खास मीठा तोहफा. फर्स्ट टाइम शादी के बाद कनाडा गया था तो मैं एक ही चॉकलेट का बॉक्स लेकर आ गया था, कॉमन सबके लिए. बट फिर आर्या और मेघा का झगड़ा. ज़्यादा चॉकलेट्स किसने खाए? फिर नेक्स्ट ट्रैवल में मेघा के लिए खास अलग डिब्बा. अपने हाथों से खिलाएंगे हम हमारी जान को, और उस पर आज भी हमारी जान इश काय है ऐसा बोलकर शर्माएगी. बस ये उनका इश्क सुनकर ही तो ये दिल बार बार उनसे इश्क की नादानी कर ही लेता है. तू चाहे नादानी कह ले, तू चाहे मनमानी कह ले, दिल ने जब मजबूर किया मैं तुझ संग प्रीत लगा बैठा. मेघा, मैं तुझ संग प्रीत लगा बैठा.